नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समितीतील आजचा कापूस बाजारभाव. समुद्रपूर कापूस बाजारभाव, भिवापूर कापूस बाजारभाव, सावनेर कापूस बाजारभाव, काटोल कापूस बाजारभाव, अमरावती कापूस बाजारभाव, हिंगणघाट कापूस बाजारभाव. सर्वोत्तम दर मिळाला हिंगणघाट या ठिकाणी 9,600 रुपये. चला तर जाणून घेऊया राज्यातील महत्त्वाच्या बाजार समितीतील कापूस बाजाराविषयी सविस्तर अपडेट. यामध्ये आपण सर्वात कमी दर, सर्वाधिक दर आणि सरासरी बाजारभाव बघा. थोडकेच काही दिवस कापूस बाजाराच्या निलावासाठी आता शिल्लक राहिलेले आहे. मग आता इथून पुढचा बाजारभाव कसा असणार हे बघणं गरजेचं आहे. चला तर पाहूया. पहिली बाजार समिती हिंगणघाट 1538 क्विंटल अवकाली 8,500 रुपये ते 9,600 रुपयाचा बाजारभाव. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी दर 85 ते 96 रुपयापर्यंत बाजाराचे अपडेट आहे. तसेच पुढील बाजार समिती जी आहे पुलगावमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात बाजारभाव पाहायला मिळतो आहे. आवक मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे आता कापसाला चांगली मागणी पाहायला मिळते. 320 क्विंटलची अवकाली 8,400 रुपये ते 9,530 रुपयाचा बाजारभाव. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी दर 84 ते 95 रुपयापर्यंत बाजाराचे अपडेट. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती. मानवतमध्ये 623 क्विंटल अवकाली 7,500 रुपये ते 9,561 रुपयाचा बाजारभाव. मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती 75 ते 96 रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट गेलेले आहे. तसेच उमरेडमध्ये 430 क्विंटलची आवक आलेली आहे. 7,000 रुपये ते 9,210 रुपयाचा बाजारभाव. उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती 70 ते 92.10 रुपयाचा बाजारभाव. सिंधी सेलू 320 क्विंटल अवकाली 7,400 रुपये ते 9,500 रुपयाचा बाजारभाव. सिंधी सेलू बाजार समितीमध्ये 74 ते 96 रुपयाचा बाजाराचे अपडेट आहे. भिवापूर 492 क्विंटल अवकाली 8,300 ते 9,500 रुपयापर्यंतचा. भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 83 ते 95 रुपयापर्यंत बाजाराचे अपडेट आहे. तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांचा लेटेस्ट कापूस बाजाराच्या अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. अमरावती, सावनेर, उमरेड, पारशिवनी, सिंधी सेलू, हिंगणघाट या सर्व ठिकाणी 80, 90, 95 रुपयापर्यंत बाजाराचे अपडेट. व्हिडिओवर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.